फुलं पाहिली ना की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि आज मी मुलांना फिरायला घेऊन गेली होती विवियाना मॉलमध्ये आणि तिथे नेमकं फुलांचं एक्झिबिशन भरलं होतं. अगदी माझ्या आवडतीची फुलं होती. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती. अगदी नावं पण त्याची मला माहीत नव्हती. हे तर झेंडूचं फुलं आहे, आपण सगळेच ओळखतो. पण बाकीची फुलं तुम्ही पाहू शकता, रंगबिरंगी फुलं होती, पण नावं काय वेगळीच सगळ्यांची होती. पण असो, फुलांचं एक्झिबिशन पाहिलं आणि मुलांना ओढ लागली होती ट्रॅम्पोलिन पार्क बघायची. ॲक्च्युली मी मुलांना पिकनिकला पाठवत नाही, त्याच्याऐवजी त्यांना मी स्वतःच कुठेतरी फिरायला घेऊन जाते. आणि दीदी आणि अर्थ दोघं पण एवढे दिवस झाले बोलत होते की मम्मी पिकनिक जाऊन आली, तू अजून नेलं नाहीस. तर म्हटलं आज चला, आज वेळ पण होता, मग मुलांना मस्त फिरायला घेऊन गेली. आणि अर्थनेच ट्रॅम्पोलिन पार्क हे विवियाना मॉलमध्ये आहे हे शोधून काढलं. तिथे गेलो, ते कार्डसुद्धा घेतलं की आता ते गेम्स वगैरे खेळता येण्याचं. पण नेमकं तिथे हाईटचा प्रश्न होता. ट्रॅम्पोलिन पार्क जे आहे तिथे अर्थच्या हाईटच्या मुलांना सोडत नव्हते. आणि दीदी माझी अर्थशिवाय म्हणाली की मी मग नाही तिथे खेळणार. त्याच्यामुळे ट्रॅम्पोलिन पार्क कॅन्सल केलं. आणि इतर भरपूर असे गेम्स होते सेकंड फ्लोअरला विवियाना मॉलमध्ये, तर तिथे गेलो. गेम्स पाहून तर दोघंसुद्धा एवढी आनंदित झाली ना की कधी गेम खेळतो असं झालं. त्यानंतर कार्ड घेतलं तिथून, जे आपण स्वाईप केल्यावरती गेम आपण ॲक्टिवेट करू शकतो. अर्थसाठी माझी दिदूसुद्धा ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये खेळायला गेली नाहीत, का तर माझा दादा तिथे खेळणार नाही, मग मी कशाला खेळू. मग तीसुद्धा नाही गेली. आणि मग बाकीचे गेम्स आहेत ना, दोघांनी खूप एन्जॉय केले. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना नक्कीच येथे एकदा खेळायला घेऊन जावा. अगदी म्हणतात ना, मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, तो बघण्यासारखा असतो. आणि आपलासुद्धा तेवढंच थोडंसं मुलांसोबत वेळ, कारण आठवडाभर असंही आपण ऑफिस, घर, कामं यामध्ये आपला वेळ कधी निघून जातो तेच कळत नाही. थोडा वेळ आपण मुलांसाठी काढला ना तर कुठे काय बिघडलं. आपण नुसती कामं करत बसतो आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ काढत नाही आणि मुलांसाठी सुद्धा. आता हा गेम तुम्ही पाहू शकता, ज्याप्रमाणे आपण कॅरम खेळतो ना त्याचप्रमाणे असतो हा. म्हणजे अगदी मोठेसुद्धा हा गेम खेळू शकतात. तुम्ही पाहू शकता महेशसुद्धा खेळत होता. महेश म्हणजे माझा भाऊ आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि दिदू तर एवढी खेळत होती, तिला पण खूप आवडलं. अर्थने सुद्धा एन्जॉय केलं आणि वहिनीसुद्धा सोबत होती, तिनेसुद्धा खूप एन्जॉय केलं. नेहमीची आपली कामं तर होतच राहतात. आणि मला ॲक्च्युली येत नव्हतं खेळायला, तरी पण अर्थ म्हणे नाही मम्मी तू खेळ, मम्मी तू खेळ. त्यामुळे म्हटलं चला. त्यानंतर बास्केटबॉलसारखा हा गेम होता. आणि आपण गेम जिंकलो की त्यानुसार आपल्याला तिथून तिकीट्स मिळतात. आणि नंतर ते तिकीट्स जे आहेत ते रिडीम करायचे आणि त्यानंतर काहीतरी आपल्याला त्याच्यावरती गिफ्ट तिथे कॉईन्सप्रमाणे असतं, तर ते आपल्याला गिफ्ट मिळतं. तर असो, खूप छान एन्जॉय केलं. तुम्हीसुद्धा नक्कीच जा विवियाना मॉलला आणि तुम्हालासुद्धा आवडेल आणि तुमच्या मुलांनासुद्धा. मी दरवर्षी असंच करते. आणि दिदूला दुसरा गेम खेळायचा होता, तिला लाडीगुडी लावत होती. शेवटी तिने तिचा गेम खेळायला घेतलाच. तिला बाईक खूप आवडतात, बाईक लवर आहे माझी मुलगी. आणि सायकलसुद्धा एवढी सुंदर चालवते, तुम्ही भरपूर व्हिडिओजमध्ये पाहिलंसुद्धा असेल. आणि ती मला म्हणे की मम्मी मला दुसरा कुठलाच गेम नको, मला फक्त माझ्या बाईकवर बसू दे बास, बाकी मला नाही काय खेळायचं. मग शेवटी तिला बाईकवर बसून तो गेम तिने खेळला. तर आणि हा दुसरा गेम होता, ह्याच्यावरती पण तिने खूप एन्जॉय केलं. फक्त उड्या मारायच्या होत्या आणि ते कर्सर जे आहे तो मागे पुढे करायचा होता, पण ते अर्थच करत होता, तिला काही जमत नव्हतं. ती फक्त उड्या मारायचं काम करत होती. पण हा गेमसुद्धा तिने खूप एन्जॉय केला. हा गेम ॲक्च्युली आपल्या मोबाईलमध्ये आहे, म्हणजे होता, आत्तासुद्धा असेल बऱ्याच लोकांकडे. तर काही गेम आहेत ना ते मोबाईलमधलेच होते, फक्त ते मोठ्या साईजमध्ये किंवा मोठ्या लेंथमध्ये तुम्ही खेळू शकता अशा प्रकारे. तर खूप एन्जॉय केलं. आणि हा जो गेम होता तिथे बॉटल्स होत्या आणि त्यांना इथून हिट करायचं होतं आणि त्या बॉटल्स मग पडत होत्या. हा गेमसुद्धा म्हणजे सगळेच गेम छान मुलांनी एन्जॉय केले. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ऑब्वियसली मलासुद्धा खूप बरं वाटलं. आणि घरी आल्यानंतर पण दिदू बोलली मला की मम्मा खूप छान वाटले गेम सगळे, फक्त तिचे पाय दुखायला लागले. म्हणजे तू खूप चालवलंस ना मला आज, तर माझे पाय दुखतात आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे विवियाना मॉलला याल कसे.
जे लोक ठाण्यामध्ये राहायला आहेत ते तर आरामात डायरेक्टली रिक्षा करूनच यावं लागतं. शेअर रिक्षा वगैरे अवेलेबल नाही होत शक्यतो, तर डायरेक्ट रिक्षा करून तुम्ही येऊ शकता. पण जे लोक ठाण्याच्या बाहेर राहत असतील त्यांनी ठाणा स्टेशनला आलात की विवियाना मॉल स्टेशनवरून रिक्षा मिळते, तर तुम्ही डायरेक्टली विवियाना मॉलला येऊ शकता. यामध्ये जवळपास 25 ते 30 प्रकारचे गेम्स आहेत, त्यामुळे मुलं ऑब्वियसली कंटाळणार नाही. 2 तास म्हटलं तरी मुलं खेळत राहतील. आता हा एक गेम आहे ना, खूप मजेदार होता. ॲक्च्युली हॅमरने मारायचं होतं, त्या समोर जो गोल होतं त्याच्यावरती मारायचं होतं आणि तुम्ही जेवढ्या जोरात माराल तेवढे तुम्हाला पॉईंट्स मिळणार आणि त्यानुसार रिडीम करण्याची तिकीटं याच्यातून आपल्याला मिळत होती. तर खूप छान, म्हणजे मुलं खूप एक्सायटेड असतात की काय मिळते, किती पॉईंट्स मिळतात आहेत, यानुसार मुलं खूप वाट बघत असतात. आणि याच्यामध्ये हॅमरच्या गेममध्ये फक्त 2च राऊंड होते. तिसऱ्या वेळेला दीदी खेळायला गेली, पण तो गेम बंद झाला होता. ती पुन्हा ओरडायला लागली. मग पुन्हा मी ते जे कार्ड होतं गेमचं त्याच्यामध्ये रिचार्ज करून पुन्हा तो गेम ॲक्टिवेट करून घेतला आणि मग पुन्हा दीदीने आणि अर्थने दोघांनी खेळला. अशा प्रकारे खूप मस्त एन्जॉय केलं. फोटोजसुद्धा काढले. तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि येस, तुम्हीसुद्धा विवियाना मॉलला एक दिवस भेट द्या आणि कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा. तर पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि नवीन छान छान व्लॉगसह. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.